नमस्कार, मी सुदर्शन जगदाळे, आम आदमी पार्टी पुणे शहर अध्यक्ष. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्रातील इतर भाजपाच्या नेत्यांनी महाराष्ट्राचं चंदीगडमध्ये जाऊन नाक कापून घेतलेलं आहे. आम आदमी पार्टीची आणि तेथील भाजपाची महापौर पदासाठी चंदीगड महानगरपालिकेची निवडणूक होती. या निवडणुकीमध्ये भाजपाकडं 16 मतं होते आणि आम आदमी पार्टी आणि सहकाऱ्यांबरोबर 20 मतं होती. याच्यातली भाजपाच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी 8 मतं आम आदमी पार्टीची बाद केली आणि त्या दिवशी 16 मतं भाजपाला पडली आणि 12 मतं आम आदमी पार्टीच्या उमेदवाराला पडली. अर्थातच भाजपाचा उमेदवार महापौर म्हणून घोषित केला. परवा हेच प्रकरण आमचे महापौर पदाचे उमेदवार यांनी सुप्रीम कोर्टात घेऊन गेले आणि सुप्रीम कोर्टाने कडक भाषेमध्ये ताशेरे ओढलेले आहेत की हा जो प्रकार आहे, जे मतपत्रिकेवर जे छेडछाड केली, भाजपाचा जो पदाधिकारी होता, ज्याला निवडणूक अधिकारी म्हणून घोषित केलं होतं, त्या व्यक्तीवर कारवाई करण्याचे सुप्रीम कोर्टाचे तसे आदेश निघतील ह्याचीच वेळ आलेली आहे आता. म्हणजे एकंदरीतच भाजपा ही अशी पार्टी आहे जी संविधानाला दिवसेंदिवस पायाखाली तुडवत आहे. वाटेल त्या गोष्टी करायला तयार आहेत. पैसा देणार, खोके देणार, निवडून आणणार, दबाव आणणार, ईडी सीबीआय आणणार, पण अशा एकाही धमकीला आम आदमी पार्टीतला एकही सदस्य घाबरत नाही. त्याच्यामुळं एकही यांनी विकत घेऊ शकली नाहीत भाजपा. तर त्यांनी शेवटचा पर्याय म्हणून मतपत्रिकेत छेडछाड केली आणि भाजपाचा तिथं महापौर म्हणून निवडून आणला. असे जे नेते आहेत, जे महाराष्ट्राला दिवसेंदिवस महाराष्ट्रातील सामाजिक असेल, राजकीय असेल पातळी खाली घेऊन चाललेत, अशा लोकांना महाराष्ट्रातील जनतेनं नक्कीच घरी बसवलं पाहिजे यावेळेस. कारण यांचे सर्व हातखंडे वापरून झाले. काहीही करून यांना सत्तेत बसायचे, काहीही करून यांना घोटाळे करत राहायचे, काहीही करून पूर्ण महाराष्ट्रातील आर्थिक व्यवस्था ही भांडवलदाराच्या हातात द्यायची आणि आपला गोरगरीब युवक असेल, महिला असेल, शेतकरी असेल, कामगार वर्ग असेल, यांना रोज उठून आंदोलन करायला भाग पाडते. याच्यावर लक्ष दिलं पाहिजे, महाराष्ट्रातला विकास केला पाहिजे. हे न करता कुठंतरी चंदीगडमध्ये जाऊन आपलं स्वतःचं नाक कापून घेणं हे महाराष्ट्राच्या पुरोगामी याला शोभत नाही. आम आदमी पार्टी याचा तीव्र शब्दात निषेध करते आणि महाराष्ट्रातील जनतेला अपील करते की यांना घरी बसवा. यावेळी 2024ला यांना तुम्ही यांची जागा दाखवून द्यावी, ही आवाहन करतो. धन्यवाद.